खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर शिवसेनेच्या वतीनं मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत झालेल्या दुर्दैवी घटनेचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले। राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती, महिलांवर वाढलेले अत्याचार याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं राजेश सूर्यभान गडाख आणि शिवसेना पदाधिकारी यांनी केली आहे। सिन्नर तालुक्यातील शिवसेनेच्या वतीनं राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी सिन्नरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं। या प्रसंगी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच युवा नेते राजेश गडाख यांनी सरकारवर हल्लाबोल करत निषेध व्यक्त केलाय। या आंदोलनामध्ये शिवसैनिक आणि नागरिक व व्यापारी उपस्थित झाले होते। मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत झालेली ही वेदनादायी आणि दुःखदायक परिस्थिती आहे। राज्यामध्ये जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणा यामध्ये दोषी असून या प्रकारामध्ये सहभागी असलेल्या सर्वांवर कडक कारवाई व्हायला हवी अशी अपेक्षा शिवसेनेच्या वतीनं व्यक्त करण्यात आली आहे। बदलापूरच्या घटनेनंतर लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे। लोक रस्त्यावर उतरतात तेव्हा सरकार जागे होते। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर घाईघाईने कुठलीही सुरक्षितता लक्षात न घेता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं, परंतु 2 दिवसांपूर्वी हा पुतळा पडल्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या भावनांना धक्का लागलाय। या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्यामुळे पुतळ्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्यामुळे हा पुतळा पडण्याचा शिवसेनेच्या वतीने आरोप करण्यात आलाय। तर या सर्व घटनेची चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई व्हावी असा निषेध व्यक्त करत तहसील विभागाला आणि पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले। या निवेदनावर शिवसेनेच्या वतीने राजेश सूर्यभान गडाख, पिराजी पवार, ज्ञानेश्वर गाडे, मनोज भगत, प्रवीण गडाख, कैलास वाजे, आप्पा पवार, बबन पोमनर, शंकर पवार, शरद गवणे, महेश थोरात, नितीन भगत, वेदांत चोथवे, प्रफुल्ल साळुंके, दशरथ माळी, आदित्य वाजे, अनिल म्हस्के, अविनाश आव्हाड, रोशन वाघमारे, सोनू शिंदे, किरण राठोड, संदीप वागचौरे, यश भुजाडे, गणेश सोनवणे, प्रकाश पांगारकर, गणेश चव्हाणके, सचिन शिरसाट, उद्धव शिरसाट, अनिल पवार, सुनील शिंदे, सूरज वाजे, राहुल वाजे, पोपट शिरसाट, शरद लोणारे, रवींद्र डुंबरे, सूरज कोकणे, प्रशांत रायते, किरण थोरात, पंकज मुद्रक, दिनेश हंडोरे, मंगेश बैरागी आदी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते। आज या ठिकाणी सिन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने या महाराष्ट्र सरकारकडून आणि या महाराष्ट्रामध्ये जो अनागोंदी कारभार सुरू आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्व शिवसैनिक जमलो आहोत। आपण बघितलं असेल, महिलांवरील होणारे अत्याचार असतील, बदलापूरची घटना असेल, वारंवार होणाऱ्या मुलींवर, अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार असतील, या सर्व गोष्टींना खातं जबाबदार आहे आणि महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे। सगळे महाराष्ट्राचे मंत्री हे भ्रष्टाचार करण्यामध्ये व्यस्त आहे आणि येणाऱ्या निवडणुका त्या पार्श्वभूमीवर लोकांना लालच देऊन या सगळ्या वेगवेगळी लाडकी बहीण योजना वगैरे अशा योजना काढून या मूळ मुद्द्यांपासून लोकांना भरकटण्याचा प्रयत्न हे करत आहेत। आपण बघितलं असेल, महाराष्ट्राचे अनेक उद्योगधंदे गुजरातला या सरकारने नेले, लोकांना आमिष देऊन आता वेगवेगळ्या योजना आणत आहे, परंतु महाराष्ट्राचं नुकसान या शिंदे सरकारने आजपर्यंत किती मोठ्या प्रमाणात केलं आहे आपण सगळ्यांनी बघितलं असेल। आता काल परवाचा आपण या ठिकाणी बघितलं असेल तर काल परवा छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला मालवण या ठिकाणचा जो किल्ल्यावरचा राजपूत किल्ल्यावरचा जो पुतळा होता तो पुतळा त्या ठिकाणी पडला। काही गडबडीमध्ये त्या ठिकाणी त्या किल्ल्याचं अनावरण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं। फक्त लोकसभेची निवडणूक तोंडावर ठेवून आणि लोकांना एक मतांची लालसा देण्यासाठी काही गडबडीने त्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं, परंतु त्या ठिकाणी त्या पुतळ्याच्या सुरक्षेचा प्रश्न, तो पुतळा इतक्या लवकर कसा काय उभा राहिला याचा सुद्धा विचार केला नाही। फक्त मतांचं श्रेय भाजपला आणि या सरकारला मिळालं पाहिजे यासाठी या सरकारचे केविलवाणे प्रयत्न सुरू असतात। आपण त्या पुतळ्याबरोबर बघितलं असेल, राम मंदिर हिंदू म्हणतात आणि त्या राम मंदिराचं सुद्धा उद्घाटन यांनी अशाच प्रकारे काही गडबडीत केलं। ते राम मंदिर सुद्धा आज गळतंय, त्या ठिकाणी सुद्धा हिंदूंची अस्मिता धुळीस मिळाली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं कालचं महाराष्ट्राचं प्रकरण असेल, आपल्या मुंबईमधला कोस्टल रोड असेल किंवा मग दिल्लीचं विमानतळ असेल, या सगळ्या ज्या नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या हस्ते उद्घाटन लोकसभेच्या अगोदर केले त्या सगळ्या वास्तू या गाळायला लागल्या।
त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, तरी आमचं सिन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने विनंती की हा सगळा जो भ्रष्टाचार झाला आहे आणि या सगळ्या गोष्टी, या वास्तूंची ठराविक या सरकारच्या वतीने झाली आहे, या सगळ्या गोष्टींची चौकशी होऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर तसेच संबंधित विभागाच्या मंत्र्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी आमची सिन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने विनंती आहे. या ठिकाणी आज आम्ही निषेध व्यक्त करत आहोत. वारंवार जर अशाच घटना घडत राहिल्या आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अवमान झाला आहे त्याबाबत लवकरात लवकर या शासनाने कठोर अशी कारवाई केली नाही तर आम्ही सिन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने असं शिवसेना स्टाईलने आम्ही या ठिकाणी आक्रमक आंदोलन या ठिकाणी करू अशी या ठिकाणी ही सर्व शिवसैनिक जय भवानी जय शिवाजी. आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांचा मालवणमध्ये जो पुतळ्याचा अवमान झाला, जो पुतळा पडला, त्याचा निषेधार्थ आज शिवसेना सिन्नरच्या वतीने तसंच खासदार राजाभाऊ वाजे यांच्या वतीने आम्ही निषेध नोंदवण्यासाठी आज इथे आलो आहोत. खरं तर राज्य शासनाची ही खूप मोठी जबाबदारी आहे की अशा प्रकारचे पुतळे जे पंतप्रधानांच्या हस्ते ज्याचं अनावरण होतं, अशा पुतळा 8 महिन्यात पडतो, इतकी मोठी लाजिरवाणी गोष्ट या राज्य शासनाची आणि हा इतका मोठं अपयश या राज्य शासनाचं आहे. राज्य शासन केवळ आणि केवळ इव्हेंट शासन झालेलं आहे. हे फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना आणतायत, इतर जे काही इव्हेंट करतायत, पण सामान्य जनतेचे प्रश्नाकडे 100% त्यांचं दुर्लक्ष होतं आहे. आज आपण बघितलं तर महिलांवर अत्याचार होतोय, छोट्या छोट्या मुलींवर अत्याचार होतोय, याच्याकडे त्यांचं कुठलंही लक्ष नाही. रस्त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय झाली आहे, विजेचे मोठे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न सोडून आपलं हे राज्य सरकार, मिंदे सरकार 100% हे यांचं अपयश आहे आणि हे पूर्णपणे हे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे असं आम्हाला सर्वांना वाटतं आणि याचा आम्ही इथे जाहीर निषेध करण्यासाठी एकत्र आलो आहोत. ज्या राजेंनी आपल्याला स्वराज्य मिळवून दिलं, त्या राजेंचा पुतळा जर 8 महिन्यात पडत असेल तर केवळ त्या ज्यांनी उभारला त्यांच्यावर कारवाई न करता मला वाटतं हा मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर त्वरित राजीनामा दिला पाहिजे, दोन्ही उपमुख्यमंत्री राजीनामा दिला पाहिजे असं आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही इथे पुनश्च एकदा याचा निषेध करतो. आणि अशा घटना जर तुम्ही केवळ शासकीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार असाल तर हे योग्य नाही अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे. आम्ही छत्रपती शिवाजींचा पुतळा मालवणमध्ये पडला, त्याचबरोबर बदलापूर येथे काही दिवसांपूर्वी झालेली घटना, जे महिलांवरती बलात्कार होत आहे, मुलींवरती बलात्कार होत आहे, त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण सिन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बोललेलो आहोत. आज फक्त निवेदन देण्याकरता आम्ही तहसीलदारांना निवेदन देण्याकरता आणि त्या झालेल्या घटनांचा निषेध करण्यासाठी आम्ही फक्त एकदम कमी कालावधीमध्ये सर्वजण इथं जमलो. पण याच्यावरती जर कुठल्याही प्रकारे सरकारने त्याचं मार्ग नाही काढला आणि या गोष्टींचा जर विचार नाही केला तर शिवसेनेचं आक्रमक आंदोलन आम्ही येत्या काळामध्ये करू असं सिन्नर शिवसेनेच्या वतीने, युवासेनेच्या वतीने, विद्यार्थी वतीने सरकारला आम्ही सूचना देतोय असं म्हटलं तरी चालेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रवीण पवार, सिन्नर.